नमस्कार. उन्हाळा खूप वाढलाय आणि याच वाढत्या उन्हाळ्याबरोबर अनेक जणांना शारीरिक तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्यात. हा झाला प्रश्न, पण यावरचं उत्तर काय? उत्तर शोधून घेण्यासाठी त्याआधी आपल्याला हे समजून घेणं अपेक्षित आहे की आपलं शरीर काम कसं करतं आणि शरीर थंड आणि गरम कशा प्रकारे होतं. तोच सिद्धांत आहे जो सामान्यतः आपण आपल्या आजूबाजूला वापरत असतो, पण तो आपण आपल्या शरीरावरती कधीच वापरत नाही. कधीही उन्हाळा सुरू झाला की सर्वात पहिला आपला हात जर कोणत्या भांड्याकडे जात असेल तर तो डेऱ्याकडे जातो. डेरा घ्यायचा, धुवून ठेवायचा आणि पाणी थंड करण्यासाठी त्याचा वापर करायचा. डेरा कोणत्या मेकॅनिझमवरती काम करतो? तर तो इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग, म्हणजेच डेरा जेवढा जसा पाझरत असतो तसा तसा तो थंड होत असतो. आणि आपल्या शरीराचंही अगदी तसंच आहे. शरीर यामध्ये अनेक लोमकूपं आहेत ज्यामधून स्वेद वगैरे बाहेर पडत असतो, म्हणजेच घाम बाहेर पडत असतो. आणि ज्या प्रमाणात घाम बाहेर पडत जातो तसं आपलं शरीर थंड होत जातं. शरीर थंड करण्याचं हे एक नॅचरल मेकॅनिझम आहे आणि याच मेकॅनिझमच्या माध्यमातून आपण वर्षानुवर्ष आपलं शरीर थंड ठेवत आलेलो आहोत. पण अलीकडं काय झालं आहे की अनेक इलेक्ट्रिक उपकरणं असे आलेले आहेत ज्याचा वापर करून आपण आपले शरीर थंड करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जसे फॅन असो, कूलर असो, AC असो. पण त्यामुळं काय होतं आहे की आपली त्वचा नक्कीच थंड राहते. त्वचेला बाहेरून लागणारं गार वारं हे त्या त्वचेच्या किंवा त्वचेला नक्कीच थंड ठेवते, पण त्वचेच्या आतमध्ये जी कोंडून राहणारी उष्णता आहे ती तशीच आतमध्ये राहते. आणि जेव्हा तुम्ही कूलर आणि फॅन बंद करता किंवा एसीतून बाहेर येता तर जास्त गरम व्हायला लागतं. त्याला कारण तेच आहे की तुम्ही नॅचरल मेकॅनिझमच्या अपोजिट काम करत आहात. मग आपल्याला काम कसं करणं अपेक्षित आहे? स्वेटनिंग हे सर्वात प्रथम काम आहे की जेवढ्या प्रमाणात तुम्ही घाम बाहेर पडेल तुमचा तेवढं तुमचं शरीर थंड राहील. पण घाम केव्हा बाहेर पडेल? जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल. पाण्याचं प्रमाण जास्त ठेवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावं लागेल. तेव्हाच तुमच्या हालचालींमधून, इतर गोष्टींमधून पाणी बाहेर पडेल आणि इव्हॅपोरेट होईल आणि त्यानंतर तुमचं शरीर थंड होईल. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण अलीकडे खाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये एवढा उष्मांक जास्त आहे. उष्मांक म्हणजे ती गोष्ट शरीरात गेल्यानंतर शरीराचं तापमान वाढवते की कमी करते किंवा किती प्रमाणात वाढवते. बर्फ याचं उष्मांक हे पाण्यापेक्षा जास्त असतं. त्यामुळे तुम्ही बर्फ खाल्ल्यानंतर शरीर गरम होतं, ना की थंड होतं. आणि पाणी हे शरीराला थंड करत असतं. आणि अशाच आजूबाजूच्या अनेक गोष्टी अशा आहेत जसे की तेलकट खाणं, खारट गोष्टी खाणं, आंबट गोष्टी खाणं, तिखट गोष्टी खाणं, मसाल्याचे पदार्थ खाणं. या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरातील उष्मांक वाढवत आहेत आणि ती वाढलेली उष्मा शरीराला गरम ठेवत आहे. आणि याच उष्मा कमी ठेवण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे आणि कोणचे फळं किंवा कोणत्या गोष्टी खाणं अपेक्षित आहे आणि आयुर्वेदामध्ये कोणत्या प्रकारचे लेप सांगितलेले आहेत जे तुम्हाला खूप थंड ठेवण्यासाठी, शीत ठेवण्यासाठी मदत करतील, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यामुळेच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.